त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या संदर्भामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विविध संघटनांच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे पाठपुरावा चालू आहे। त्याच अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीचे सचिव राजेंद्र साळवे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली माता रमाईच्या स्मारकासाठी भूमिपूजन करण्याच्या संदर्भामध्ये गेल्या 10 दिवसांपासून आज 11वा दिवस आहे। धरणे आंदोलनासाठी समाज हिताच्या गोष्टीसाठी या ठिकाणी धरणे आंदोलन चालू आहेत। सकल मातंग समाज त्याचबरोबर शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीनं ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेशजी कलवले, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शिवाजीराव खडसे, कार्याध्यक्ष अमोलजी लोंढे, शिवशाही वाहतूक आघाडीचे अध्यक्ष आदरणीय अनिलजी तांबे, अशोकराव कलोले, आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबत आम्ही बाप्पू गेल्या 4 ते 5 दिवसापूर्वी येऊन या ठिकाणी सक्रिय आता जाहीर पाठिंबा दिलेला आहे। त्यात पाठिंबा जाहीर करत असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त आदरणीय शेखर सिंह साहेबांशी या स्थळावरूनच त्यांना फोन लावला। पूर्ण या धरणे आंदोलनाची मी स्वतः माहिती दिली आणि 1 तारखेच्या अगोदर सकारात्मक दृष्टिकोनातून निर्णय न घेतल्यास 1 तारखेच्या नंतर माता रमाईंच्या जयंतीच्या आदल्या दिवसापर्यंत 6 फेब्रुवारीपर्यंत पिंपरी चिंचवड शहरातील मातंग समाजाच्या रक्तातून रक्तलिखित पत्रव्यवहार बाप्पू 1 तारखेपासून या ठिकाणी आपण चालू करणार आहोत। माता रमाईंनी संपूर्ण बहुजन समाजाच्या हितासाठी फार मोठा त्याग या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच त्यागमूर्तींचं स्मरण आपल्या बहुजन समाजाच्या कायम स्मरणात राहण्याकरता गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाच्या संदर्भामध्ये तुम्ही आणि आम्ही या ठिकाणी पाठपुरावा करत आहोत। हा लढा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हा शेवटचा लढा असणार आहे असं या ठिकाणी मी विचारपूर्वक आणि गांभीर्यपूर्वक सांगतो। कारण प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडी काम करत असताना आपल्या बहुजन समाजाला बाप्पू निश्चित या ठिकाणी न्याय मिळतो। जरी सरकार भारतीय जनता पार्टीचं असलं तरी प्रकाश आंबेडकर साहेबांच्या शब्दाला या ठिकाणी फार मोठं वजन आहे। त्याच्यामुळे मला असं या ठिकाणी ठाम विश्वास वाटतो की त्यागमूर्ती माता रमाईंची 7 फेब्रुवारीला जी जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी निश्चित भूमिपूजनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे। या संदर्भामध्ये विधान परिषदेचे आमदार आदरणीय अमितजी गोरखे साहेबांनी सुद्धा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या कानावरती हा विषय घातलेला आहे। मी स्वतः अजितदादा पवार असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील यांना या संदर्भातली माहिती ट्विटरद्वारे, सोशल मीडियाद्वारे, ईमेलद्वारे मी स्वतः त्यांना दिलेली आहे। त्याच्यामुळे हा आपला गेल्या अनेक वर्षांपासूनचा लढा, त्या लढ्याला आता आपण पूर्ण इनाम देण्याच्या मानसिकतेमध्ये आणि तयारीमध्ये आहोत। त्या सगळ्यांना या लढ्याचं यश आपल्या संपूर्ण बहुजन समाजाला या ठिकाणी जातंय आणि याच्या अगोदर देखील ज्यावेळेस आदरणीय प्रकाशजी आंबेडकर साहेबांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती त्या हाकेला साथ देण्याकरता आदरणीय बापूंच्या
प्रमुख मार्गदर्शनाखाली संतोषजी जोगदांच्या प्रमुख सोबतीनं आम्ही यापूर्वी देखील महाराष्ट्र बंदच्या हाकेला आम्ही ओढ दिलेला आहे, आम्ही साथ दिलेला आहे. बापू एक शब्द देतो, जाता जाता आपल्या बहुजन समाजाच्या संदर्भामध्ये जे काही वंचित बहुजन आघाडी ठोस निर्णय घेईल. मातंग समाज हा आपला लहान भाऊ आहे, आपण आमचे मोठे भाऊ आहात. या मोठ्या भावाचा कायम आदर हा मातंग समाज ठेवल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून ज्या ज्या समाजहिताच्या प्रश्नासाठी आपण आवाज उठवताल त्याच्यासाठी एक मातंग समाजातला एक छोटा भाऊ म्हणून, एससी समाजातला एक छोटा भाऊ म्हणून तुमच्या सोबत आम्ही खांद्याला खांदा लावून या ठिकाणी कायम राहू असा तुम्हाला ठाम विश्वास या ठिकाणी देतो. आणि पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहर त्याचबरोबर राज्यातील मातंग समाजाच्या वतीनं, शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीनं, आमचे नेते आदरणीय ज्येष्ठ नेते नानासाहेब कांबळेंच्या वतीनं, मंगेशजी ठाकूरांच्या वतीनं, गणेशजी कलोलेंच्या वतीनं या ठिकाणी सक्रिय असा जाहीर पाठिंबा देतो. धन्यवाद. जय लवजी, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.